अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डे केअर युनिटमध्ये दर महिन्याला 150 ते 160 थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना आवश्यक रक्ताचा पुरवठा केला जात आहे। थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये लाल रक्तपेशी तयार होत नसल्यानं त्यांचं जीवन हे बाहेरील रक्तावरच अवलंबून असतं, तर काही रुग्णांना दरमहा रक्त चढवावं लागतं। त्यामुळे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे लाईफ कमी असून 35 ते 40 वर्षांपर्यंतच हे रुग्ण जिवंत राहू शकतात। त्यामुळे या आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती करणं काळाची गरज आहे। जगभरात 8 मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा केला जातो। थॅलेसेमिया हा आजार अनुवांशिक असून आई वडील दोघंही या आजाराचे वाहक असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारं बाळ थॅलेसेमियाग्रस्त असल्याची शक्यता अधिक असते। आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीत हिमोग्लोबिन नावाचं लाल रंगाचं प्रोटीन असतं। हिमोग्लोबिन प्रोटीनमध्ये अल्फा आणि बीटा चेन असतात। तसंच सर्वसाधारणतः थॅलेसेमिया आजारात मुख्यत्वे बीटा चेन अत्यल्प प्रमाणात किंवा कधीकधी बीटा चेन नसते। यामुळे नॉर्मल हिमोग्लोबिन तयार होत नाही। यामुळे लाल रक्तपेशी या बोन मॅरोमध्येच नष्ट होतात। रुग्णांचं स्वतःचं रक्त तयार न झाल्यामुळे रुग्णाला वारंवार बाहेरून रक्त द्यावं लागतं। जिल्हा सामान्य रुग्णालयातील हेमॅटॉलॉजी विभागानं आतापर्यंत 450 थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची नोंद केली असून दर महिन्याला जवळपास 150 रुग्णांना रक्त द्यावं लागतंय। थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे। हा जन्मापासून मुला किंवा मुलींना होत असतो। यामध्ये भेदभाव नसतो, कोणालाही होतो। तर या आजारामध्ये मुलांचं स्वतःचं रक्त तयार होत नाही, त्यामुळे त्याला सतत रक्तसंक्रमण किंवा रक्त देऊन जगवावं लागतं। प्रत्येक वेळेला रक्त दिल्यामुळे त्याच्या शरीरात बाहेर दुसऱ्या व्यक्तीच्या रक्तामुळे शरीरामध्ये लोहाचे प्रमाण वाढते आणि हे लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण औषधोपचार करत असतो। आज 8 मे आहे, जागतिक थॅलेसेमिया दिवस आहे। आज हेमॅटॉलॉजी डे केअर सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आजपर्यंत 459 थॅलेसेमिया मेजरचे रुग्ण नोंदवले गेले आहे।